तर आज मी बनवणार आहे एकदम सिंपल व्हेज थाळी। म्हणजे बघा, कधी पाहुणे अचानक घरी येतात, सणसूद असतो, कधी आपल्याला काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊशी वाटतं आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही, सगळ्यांच्या बाबतीत हे असंच घडत असतं। तर त्यासाठी ही अगदी सिंपल आणि मस्त चटपटीत व्हेज थाळी आहे। तर कुकरमध्ये तेल घालून खडे मसाले घातले, जिरे घातले, कांदा घालून मस्त परतून घेतलेत, आपल्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याही परतून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडेसे मसाले घातलेले आहेत, धना पावडर, जिरा पावडर आणि फक्त बिर्याणी मसाला यामध्ये घालून थोडासा परतून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये घातलेला आहे तांदूळ, थोडंसं पनीर घातलेलं आहे, छान असं परतून त्यामध्ये घातलेलं आहे पाणी, चवीनुसार मीठ घालून 2 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मटर पनीरसाठी मी आधीच मसाला तयार करून घेतला होता, त्याचं वाटण केले, कढईत तेल घातले, खडे मसाले घातलेले आणि केलेला मसाला त्यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यात पनीरचे तुकडे आणि थोडंसं मटार घालून पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटं गॅसवरती भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची। त्यानंतर करून घ्यायचा आहे दाल तडका। तर कुकर मध्ये आपण वरणाला जशी फोडणी घालतो तशी डायरेक्ट फोडणी घालायची आहे आणि धुतलेली डाळ आपल्याला त्यामध्ये घालून डाळ शिजून घ्यायची आहे आणि शिजलेल्या डाळीला द्यायचा आहे आपल्याला तडका। आणि ह्याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।